तर सगळ्यात पहिली तयारी आज आम्ही करणार आहोत ती म्हणजे वॉल पेंटिंगची. की नाही का, आपलं घर घेतलंय तर ते आपल्या पद्धतीने आपण छान सजवायला पाहिजे. ना पण ऑलरेडी आपण घरातून ठरवून आलो होतो नाही का, कोणता शेड आपल्याला हवा आहे. आणि हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही घेतलेलं आहे स्वीडनमध्ये नवीन घर. आणि खरं तर नवीन घर घेतलं म्हटल्यावर त्याची पहिल्यापासून सगळी तयारी करणं आलंच. म्हणजे अगदी वॉल पेंटिंग असू दे किंवा फर्निचर असू दे, सगळ्या शिफ्टिंग असू दे, सगळ्या गोष्टी करणं आलं. तर सगळ्यात पहिली तयारी आज आम्ही करणार आहोत ती म्हणजे वॉल पेंटिंगची. आणि वॉल पेंटिंगसाठी लागणारं जे काही साहित्य आहे, जे काही सामान आहे, ते आज घ्यायला आम्ही चाललेलो आहोत. आणि खरं तर वॉल म्हणजे घराचं पेंटिंग करायचं आहे ना, तर ते आम्हीच करणार आहोत स्वतः. कारण आम्हाला दोघांनाही खूप हौस आहे की नाही का, आपलं घर घेतलं आहे तर ते आपल्या पद्धतीने आपण छान सजवायला पाहिजे. म्हणून आम्ही आमचं छान पेंटिंग करणार आहोत आम्हीच मिळून. प्लस आमचे 2 फ्रेंड्स पण आहेत, ते पण आम्हाला हेल्प करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे ना, की इथे जर तुम्हाला पेंटर हायर करायची असतील ना, तर ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असतात, बरोबर. मग त्यापेक्षा कसं आहे, आपली हाऊस पण पूर्ण होते आणि आपलं घराला कलर पण होऊन जातो. सो त्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत एका शॉपमध्ये कलर घेण्यासाठी. मग आता आम्ही ठरवून ठेवलेलं आहे की कोणत्या पद्धतीचा आपण कलर द्यायचा आहे, कोणती शेड पाहिजे. तसं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. पण त्याचबरोबर कलर्स पेंटिंगसाठी लागणारं जे काही ब्रश असतील, ट्रे असेल, किंवा ह्या काही असतात ना, सेलोटेपपासून अगदी छोट्या गोष्टीपासून आपल्याला सगळं घ्यावं लागणार आहे. आणि थोडासा व्हिडिओज पण बघायला लागतील ना आपल्याला की कसं पेंटिंग करायचं. कारण मी कधीच नाही, मी तेच म्हणत होते, मी आजपर्यंत कधीच पेंटिंग केलेलं नाही आहे घराला. बघितलं आहे ऑफकोर्स, आपण इंडियामध्ये करतात पेंटर्स, त्यांना बघितलं आहे, पण मी स्वतः नाही केले. तुम्ही केलंय का? गावाकडे केले पण लहान होतो तेव्हा, त्यामुळे टाइमपास म्हणून केलंय. पण असं नाही का प्रॉपर घराला कलरिंग वगैरे तसं नाही केलंय. तर चला, आता आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला माझ्या मागे हे शॉप दिसत असेल. थंडीमुळे बोलता येत नाही, एकदम असं आवाज असं कापलेला वाटत असेल व्हिडिओमध्ये, पण आहेच एवढी थंडी की काय सांगू. तुम्हाला दिसत असेल बाव हाऊस हे ते शॉप आहे. आणि इकडे सगळेच ह्या एरियामध्ये सगळेच शॉप असे नाही का घराशी रिलेटेड आहेत ना. हार्डवेअरचं म्हणा, फर्निचरचं शॉप किंवा पेंटिंग, असेच सगळे शॉप आहेत. आपल्याला इंडियात असताना तर माहिती होतं की काय घ्यायचं आहे, काय नाही, वॉलपुट्टी वगैरे काय असते. पण इकडची नावं जी आहेत ना, एवढी वेगळी आहेत ना की त्याच्यामध्ये कळतच नाही आहे नाही का कोणतं घ्यायचं. विक्रांत पूर्ण ट्रान्सलेट करून बघतायत की काय आहे काय नाही. पूर्ण शेड कार्ड्स आहेत आणि तुम्हाला जे कुठला शेड कार्ड पाहिजे असेल किंवा कुठल्या शेडमध्ये तुम्हाला कलर द्यायचा असेल वॉल पेंटिंग, सो ते आपण इथे बघू शकतो. आणि किती सारे कलरचे ऑप्शन्स आहेत, तुम्ही बघू शकता. इथे कलर्स बघतोय आणि इतके वेगवेगळे शेड्स आहेत ना. पण ऑलरेडी आपण घरातून ठरवून आलो होतो नाही का, कोणता शेड आपल्याला हवा आहे. आणि इकडे शेड कार्ड पण आम्हाला मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा शेड्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर बघूया, त्याप्रमाणे आपल्याला कलर्स घ्यायचे आहेत. विक्रांत तिकडे बघतात.
सो सध्या जो ट्रेंड आहे ना घराचा की इंटेरियरची आता इंटेरियरच्या कलरमध्ये ना दरवर्षी आपला वेगवेगळा ट्रेंड येत असतो. तर आत्ता जो आलेला आहे ना तो थोडाफार सेज ग्रीन किंवा डार्क ब्ल्यू अशामध्ये आलेला आहे. स्लेट ब्ल्यू किंवा ग्रे अशामध्ये कलर्स आहेत आणि नॉर्मली इकडच्या घरांचे सगळे तसेच कलर्स असतात मोस्टली आणि ते दिसतात पण छान. सो आम्ही बघतोय आता की कोणता घ्यायचा आहे कोणता नाही. सो बघूया. आम्ही बऱ्याचशा गोष्टी घेतोय पण आम्हाला इतकं कन्फ्युजन होतं आहे ना. एक तर पहिल्यांदा या अशा शॉपमध्ये आलो की जिथं पेंटिंग वगैरे स्वतःहून घेतो आहे आम्ही आणि इतके टाईप ऑफ ब्रश आहेत, इतके टाईप ऑफ रोलर्स आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कळतच नाही की कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही. सो ब्रशेसमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये प्राइजेसमध्ये पण डिफरन्स आहे खूप जास्त. तर इतकं कन्फ्युजन होतं आहे की बापरे. म्हणजे काही छोटे रोलर्स आहेत जे आपण डोअर्स किंवा वॉर्डरोब असेल त्याला देऊ शकतो किंवा डोअर फ्रेमला देऊ शकतो, विंडोजला वगैरे द्यायचं असेल तर. पण बाकीचं वॉलसाठी जे आहे ते मोठे रोलर्स लागतात, तर त्याच्यासाठी वेगळे रोलर्स आहेत. प्लस कलर्स जे आहेत कलरमध्ये पण वेगवेगळे ब्रँड्स आहेत, त्याचे वेगवेगळे कलर्स आहेत. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता वेगवेगळ्या प्राइजेसमध्ये. सो खूप जास्त कन्फ्युजन आहे पण होपफुली आम्ही या सगळ्या गोष्टी घेऊ आणि मला नाही वाटत एकाच याच्यामध्ये सगळं आम्हाला मिळेल, पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एकाच आत्ता आलो आहे तर सगळ्याच गोष्टी घेऊन टाकूया. वॉल पेंटिंगसाठी ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्या आम्ही घेतल्या आणि आता आम्ही आलेलो आहोत वॉलपेपरच्या सेक्शनमध्ये. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता इतके सुंदर सुंदर वॉलपेपर्स आहेत ना आणि छान वाटतं आहे ते बघून नाही का. आणि थोड्या वेळ मला मन पण असं होतं आहे की वॉलपेपर घ्यावं का वॉल पेंटिंग करावं, कारण वॉलपेपर पण खूप सुंदर सुंदर आहेत. बघू शकता किती छान असं त्यांनी लावून त्याच्या पुढे डेकोरेटिव्ह केलेलं आहे जेणेकरून आपल्याला घ्यायचीच इच्छा होणार नाही का. हे इथे पण आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळे वॉलपेपरचे रोल असे ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्यांनी आहे ना असं वुडनवर लावून पण दाखवलेलं आहे की तुमचा वॉलपेपर लागल्यानंतर कसा दिसेल. तर ह्या शॉपमध्ये ना घराशी रिलेटेड तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील A to Z. म्हणजे एंट्रन्सपासून ते बाथरूम टॉयलेटपर्यंत सगळ्या प्रत्येक बेडरूम किचनपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतील आणि प्रत्येक छोटी गोष्ट मिळते. आणि आता आम्ही आहे ना बाथरूम सेक्शनला आलेलो आहोत आणि इतकं सुंदर त्यांनी आहे ना बघा ना असं सेटअप केलेलं आहे. किती भारी वाटतंय ना. नको टेस्ट करलं किती साईज कॉम्पॅक्ट बाथरूम म्हणजे शॉवर एरिया. म्हणजे इथे काही घरं एकदम स्टुडिओ अपार्टमेंट असतात ना त्यामुळे त्यांच्यासाठी. प्रॉपर त्यांनी शॉवरचा त्यांनी सेटअप केलेला आहे आणि जॅकुझी बघा ना केवढ्या मोठ्या आहेत. भारी आहेत ना, मस्तच आहे. आणि विकाचं इथं गोंधळ चालला. तिला छोटी ट्रॉली मिळाली, तिची ट्रॉली घेऊन चालली. तर बरंचसं सामान घेऊन झालं आहे आता पेंटिंगचं तुम्ही इथे बघू शकता. आणि हो विकाचं पण सामान आहे. आणि इकडे ना काही रॅप ठेवलेले आहे जे बबल रॅप वगैरे असतात ते. म्हणजे जर तुम्हाला आपल्याला शिफ्टिंग जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये नाही का TV किंवा ग्लासचे जे आयटम असतात सिरामिकचे आयटम असतात सो ते आपण सेफली सिक्युअर करू शकतो याच्याने. आपल्याला ती मॅट घ्यायची आहे का मॅट. सो ती मॅट खरं तर याच्यासाठी आहे. ही मॅट जी आपण वॉल पेंट करत असताना खाली फरशी खराब होऊ नये. तर पेंटिंगसाठी लागणारी सगळी शॉपिंग आपली झाली आणि आता उद्यापासून लगेचच आपण पेंटिंग स्टार्ट करणारच आहोत आणि त्याचे पण व्हिडिओज नक्कीच तुमच्यासमोर लवकरच येतील. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि येस असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. Like and subscribe.